करंट म्हणजे काय? तर करंट म्हणजे काय सांगतो आपण आता, आतापर्यंत आपण चार्ज वगैरे बघितले. चार्ज म्हणजे काय सांगितलं तर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड चार्ज. म्हणजे तो चार्ज काय आहे, एक तर गेन ऑफ इलेक्ट्रॉन और लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड चार्ज म्हणतो. मग गेन झाला तर तो कोणता चार्ज आहे, लॉस झाला तर कोणता चार्ज आहे, असे आपण त्याच्यावरून दोन चार्जचे टाइप्स बघितलेले आहेत. बरोबर. मग आता ह्याच्यामध्ये जो काय करंट मध्ये जो काय आपण करंट म्हणजे काय म्हणतोय, करंट म्हणजे काय सांगतोय तर जनरली टू फ्लो ऑफ द करंट, टू फ्लो ऑफ द चार्ज. म्हणजे जो काय चार्ज आहे तर त्या वायर मधून जो काय चार्ज फ्लो होतोय तर त्याला काय म्हणतोय आपण करंट म्हणत असतो. त्या वायर मधून जो काही गिव्हन करंट आहे तर तो करंट, सॉरी गिव्हन चार्ज आहे तर तो चार्ज काय ट्रान्सफर होतो, त्या होणाऱ्या चार्ज ट्रान्सफरला काय म्हटलं जातं, करंट म्हटलं जातं. ओके. तो जो काय करंट आहे तर तो करंट जनरली आपण डेफिनेशन काय सांगतो, टू फ्लो द चार्ज. जो काही चार्ज ट्रान्सफर होणार आहे त्याला काय म्हटलं जातं, करंट म्हटलं जातं. ते जो करंट आहे तर तो करंट म्हणजे काय आपल्याला सुरुवातीला बघायचं आहे. त्याच्यामध्ये काय आहे, करंट बघण्यासाठी आपल्याला काय त्या ठिकाणी सर्किटची डायग्राम, सर्किट म्हणजे काय सांगायचं आहे. म्हणजे जे काय आपण वायरचं जे काही कनेक्शन करत असतो एकमेकाला, जो काही कनेक्शन करून जो काही पाथ क्रिएट करत असतो तर तो जो पाथ क्रिएट केलेला असतो तर त्या पाथला काय म्हटलं जातं, सर्किट म्हटलं जातं. इज एनी अरेंजमेंट ऑफ मटेरियल्स दॅट प्रोव्हाइड द पाथ ऑफ इलेक्ट्रॉन्स टू फ्लो. म्हणजे इलेक्ट्रॉन फ्लो होण्यासाठी जो काही पाथ क्रिएट केलेला जातो तो जो पाथ आहे तर त्या पाथला काय म्हटलं जातं, सर्किट म्हटलं जातं. इट कन्सिस्ट ऑफ सोर्स ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी कनेक्टिंग वायर अँड अ लोड. म्हणजे तो जो काय पाथ आहे त्या पाथ मध्ये आपण काय कनेक्ट केलं जातो, वायरचं कनेक्शन असतं आणि जो काय लोड आहे म्हणजे जो काय आपण त्यामध्ये टॅप की वापरणार आहे, जो काय रेजिस्टन्स वापरणार आहे, कॅपॅसिटर वापरणार आहे, जे काय त्या ठिकाणी जे काही इलेक्ट्रॉनिक्स किट आहे तर त्याच्या ठिकाणी यूज करणार आहोत. तर त्या कनेक्ट केल्यानंतर त्याच्यामधून जो काय सर्किट म्हणजे जे काय ऑब्जेक्ट तयार होते किंवा जे काही मटेरियल तयार होते तर ते म्हणजे काय आहे तर सर्किट आहे. इट कन्सिस्ट ऑफ सोर्स ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी कनेक्टिंग वायर अँड अ लोड. म्हणजे त्या जे काय कनेक्टिंग वायर आहे त्या कनेक्टिंग वायर कशा कनेक्ट होत असतात, इन एनी अरेंजमेंट ऑफ मटेरियल दॅट प्रोव्हाइड्स अ पाथ फॉर इलेक्ट्रॉन्स टू फ्लो. म्हणजे तो जो काय पाथ आहे तर तो पाथ काय इलेक्ट्रॉन मधून जो काय त्या पाथ मधून जो काय इलेक्ट्रॉन फ्लो होतो तर तो जो फ्लो होणारा इलेक्ट्रॉन आहे त्याला काय म्हटलं जातं, सर्किट म्हटलं जातं. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला इथं तुम्हाला एक डायग्राम दिलेला आहे, सर्किट डायग्राम. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, तर इथे काय बॅटरी आहे, स्विच आहे आणि इकडे हा लॅम्प लावलेला आहे. ह्याचं काय कनेक्शन दिलेलं आहे ते कनेक्शन कशा पद्धतीचं आहे बघा. इथे काय आहे, बॅटरी आहे, बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल, स्विच आणि लॅम्प किंवा बल्ब दिलेला आहे. ह्याचं जे काय कनेक्शन केलेलं आहे म्हणजे हे जे तुम्ही काय ब्लॅक कलर मध्ये लाईन दिसते तर त्याला काय म्हटलं जातं, सर्किट म्हटलं जातं. हे जे काय कनेक्शन केलेलं आहे त्या कनेक्शनला काय म्हटलं जातं, त्या ठिकाणी हे जे काही कनेक्शन केलेलं आहे त्या कनेक्शनला काय म्हटलं जातं, सर्किट म्हटलं जातं. हे जे काही कनेक्शन केलेलं आहे त्या कनेक्शनला काय म्हणतात, सर्किट. ओके. तर अशा टाईपचं सर्किट असतं ज्यामध्ये वायर आणि लोड जे असतात तर ते पाथ मध्ये कनेक्ट केलेले असतात. जे काही लोड आणि वायर आहेत ते वायर काय त्याच्यामध्ये कनेक्ट केलेले आहे, त्याला काय म्हटलं जातं, पाथ ऑफ द किंवा सर्किट. याला सर्किट डायग्राम आपण म्हणू शकतो. कोणाची सर्किट डायग्राम आहे तर लॅम्प आणि बॅटरी, स्विच असे तीन कनेक्ट इन्स्ट्रुमेंट आपण याच्यामध्ये कनेक्ट केलेले आहेत आणि त्यांचं जे काय लॅम्प बॅटरी जे काय आहेत ते स्विच तर एकमेकाला कनेक्ट करून त्याच्यामधून आपण सर्किट क्रिएट केलेलं आहे. ओके. त्यानंतर आता आपल्याला इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय बघायचं. म्हणजे याच्यामध्ये जो काही करंट आपण यूज करणार आहोत तर तो करंट म्हणजे काय बघायचा आहे. तो करंट कशा पद्धतीनं मुवमेंट म्हणजे काय असतो, एक्झॅक्ट करंट म्हणजे काय आपल्याला महत्वाचं माहिती पाहिजे. इज द मुवमेंट ऑफ चार्ज पार्टिकल इन अ स्पेसिफिक डिरेक्शन. म्हणजे जो काही करंट फ्लो होतोय तो करंट म्हणजे काय असतो तर एक स्पेसिफिक डिरेक्शन चार्ज पार्टिकलचं मुवमेंटम.
बरोबर. चार्ज पार्टिकल म्हणजे त्यावर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज असणार आहे. तो जे काही चार्ज पार्टिकलचं मोमेंटम होतंय विथ स्पेसिफिक डिरेक्शन त्याला काय म्हटलं जातं, करंट म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, करंट म्हटलं जातं. म्हणजे चार्ज पार्टिकलचं जे काही स्पेसिफिक डिरेक्शन तयार होत असतंय तर ते जे काही स्पेसिफिक डिरेक्शन तयार होतं त्या स्पेसिफिक डिरेक्शनला काय म्हटलं जातं, जे काही स्पेसिफिक डिरेक्शन तयार होतं त्याला काय म्हटलं जातं, चार्ज सॉरी इलेक्ट्रिक करंट म्हटलं जातं. इज अ मेजर ऑफ द नंबर ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस पासिंग थ्रू द क्रॉस सेक्शन ऑफ अ कंडक्टर इन गिवन टाइम. म्हणजे हा जो काय करंट आहे तर तो करंट म्हणजे काय सांगतो आपण, तर जे काही इलेक्ट्रिकल चार्जेस आहेत इलेक्ट्रिकल चार्जेस पासिंग थ्रू क्रॉस सेक्शन ऑफ अ कंडक्टर इन गिवन टाइम, म्हणजे काय ते पर्टिक्युलर टाइम मध्ये त्या कंडक्टिंग वायर मधून काय होणार आहे, ते जे गिव्हन चार्ज आहे ते गिव्हन चार्ज इलेक्ट्रिकल चार्जेस आहेत ते इलेक्ट्रिकल चार्जेस काय होणार आहे, मुवमेंटम होणार आहे किंवा ट्रान्सफर होणार आहे त्याची. फेर I इज इक्वल टू करंट, Q इज इक्वल टू इलेक्ट्रिकल चार्ज आणि T इज इक्वल टू टाइम. I is equal to current, Q is equal to electrical charge, T is equal to time. म्हणजे ही जी काय मोमेंटम होत आहे तर हे मोमेंटम कोणाच होत आहे, इज अ मेजर ऑफ द नंबर ऑफ इलेक्ट्रिकल चार्जेस पासिंग थ्रू द क्रॉस सेक्शन ऑफ अ कंडक्टर इन गिवन टाइम. म्हणजे जे काही कंडक्टर मटेरियल आहे तर त्या कंडक्टिंग मटेरियल मधून जे काही इलेक्ट्रिक चार्ज ट्रान्सफर होतात विथ रिस्पेक्ट टू टाइम तर त्याला काय म्हटलं जातं, इलेक्ट्रिक करंट म्हटलं जातं. तो जो काही इलेक्ट्रिक करंट आहे तो कशाने डिनोट केला जातो, I इज इक्वल टू Q अपॉन T. I इज इक्वल टू Q अपॉन T. फिर I इज करंट, Q इज इलेक्ट्रिकल चार्ज आणि T मीन्स टाइम. ह्याच्यावरून आपल्याला करंटचं जे युनिट आहे तर ते करंटचं युनिट आपण कसं तयार करू शकतोय, तर आपल्याला इथं चार्जचं युनिट माहिती आहे. काय आहे चार्जचं युनिट, Q युनिट युनिट I I अरे बाळा चार्ज, ampere हा काय सांगितलं होतं चार्जचं युनिट कुलम्स इनव्हर्स स्क्वेअर लॉ मध्ये, विसरलं का? चार्जचं युनिट काय असतंय, कुलम आणि टाइमचं युनिट असतंय सेकंद. याच्यावरनं करंटचं युनिट काय होतंय, कुलम पर सेकंद. त्याच युनिटला काय म्हटलं जातं, एम्पियर. ते जे युनिट आहे तर त्याच युनिटला काय म्हटलं जातं, एम्पियर असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्हाला ह्याच्यावरती युनिट टेस्ट मध्ये क्वेश्चन विचारलेला होता. काय क्वेश्चन होता, 1 एम्पियर इज इक्वल टू डॅश डॅश. होता का क्वेश्चन असा, आठवतंय का? हा, मग काय आन्सर सांगितलं होतं त्याचं, आन्सर काय लिहिलेलं होतं त्याचं त्या क्वेश्चनचं, कोण सांगतंय? काय क्वेश्चन आन्सर लिहिलेलं होतं, काय सांगले, 1 एम्पियर इज इक्वल टू Coulomb upon second. कुलम अपॉन सेकंद. फक्त काय असणार या ठिकाणी, 1 कुलम अपॉन सेकंद. तर हा ह्याच्यावरती एक 100% MCQ मध्ये क्वेश्चन विचारला जातो. तर हा तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. म्हणजे इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय सांगितलं, तर जो काही चार्ज पार्टिकल आहे तर त्या चार्ज पार्टिकलची जी काय मोमेंटम होते तर ती जी काय मोमेंटम होत असते तर विथ रिस्पेक्ट टू काय होतं, टाइम, इज कॉल्ड करंट. ओके. The unit of ampere is named after a scientist. The unit of ampere is named after the scientist, French physicist who's made important contribution to the theory of the electricity and magnetism. म्हणजे हा जो एम्पियर हा सायंटिस्ट आहे त्याचा इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझमच्या बाबतीत काय इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन आहे. 1 एम्पियर मीन्स दॅट, 1 एम्पियर म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, 1 coulomb and 1 second. 1 coulomb and 1 second. 1 amperes that there is 1 coulomb of charge passing through the cross section of wire every 1 second. प्रत्येक 1 सेकंदाला जर
एक 1 कुलम एवढा चार्ज जर त्या गिव्हन वायर मधून किंवा गिव्हन मटेरियल मधून ऑब्जेक्ट मधून जर ट्रान्सफर होत असेल तर त्या चार्जला काय म्हटलं जातं, सॉरी त्या करंटला काय म्हटलं जातं, 1 एम्पियर करंट असं म्हटलं जातं. म्हणजे 1 एम्पियर मीन्स दॅट देर इज अ 1 कुलम ऑफ चार्ज पासिंग थ्रू द क्रॉस सेक्शन ऑफ अ वायर एव्हरी 1 सेकंद. प्रत्येक सेकंदाला 1 कुलम एवढा चार्ज जर ट्रान्सफर होत असेल तर तो जो चार्ज आहे त्या चार्जला काय म्हटलं जातं, 1 एम्पियर. तो जो चार्ज आहे तर त्या चार्जला काय म्हटलं जातं, 1 एम्पियर. Ammeter meter measures the electric current or measures the how much charge flow in a certain cross section at given time. It has a connected in series. त्या कन्सेप्ट नुसार इलेक्ट्रिक करंट जो आहे तर तो इलेक्ट्रिक करंट कशामध्ये कनेक्ट केला जातो, तर जो काय अॅमीटर मीटरच्या साहाय्याने आपण जो इलेक्ट्रिक करंट मेजरमेंट करणार आहोत तर तो अॅमीटर मीटरच्या साहाय्याने जो काय इलेक्ट्रिक करंट मेजरमेंट करणार आहे तर तो मेजरमेंट केलेला इलेक्ट्रिक करंट कशामध्ये कनेक्ट करायचा, तर इथे दिलेलं आहे मेजर द इलेक्ट्रिक करंट और मेजर द हाऊ मच चार्जेस फ्लो इन सर्टन क्रॉस सेक्शनल एरिया. म्हणजे जो काय इलेक्ट्रिक करंट आहे तर तो चार्ज मधून फ्लो होत असताना तर त्याचा जो काय सर्टन क्रॉस सेक्शनल एरिया आहे ऍट गिव्हन अ टाइम म्हणजे ऍट गिव्हन टाइम इट हॅज टू बी कनेक्टेड इन सिरीज. म्हणजे तो जो अॅमीटर मीटर आहे तर तो अॅमीटर मीटर कशामध्ये कनेक्ट करायचा, तर सिरीज मध्ये कनेक्ट करायचा. आता सिरीज मध्ये आणि पॅरलल मध्ये तुम्हाला तो डिफरन्स समजतो. तर सिरीज मध्ये कोणाला म्हणायचं आणि पॅरलल मध्ये कोणाला म्हणायचं, हे दोन आणि यातली एक नंबरची जी डायग्राम आहे दिसते सर्वांना, तर हे तर दोन ऑब्जेक्ट कनेक्ट केलेले आहेत. तर हे दोन ऑब्जेक्ट कशामध्ये कनेक्ट केलेले आहेत, ही जी एक नंबरची डायग्राम आहे तर हे कशामध्ये कनेक्ट केलेले आहेत, सिरीज मध्ये आहेत का पॅरलल आहेत, Parallel. पॅरलल. सिरीज मध्ये म्हणजे काय, तर ज्या डिरेक्शन मध्ये तुम्हाला सिंगल पाथ क्रिएट होतोय त्या डिरेक्शन आपण काय म्हणत असतो, सिरीज पाथ म्हणत असतो. म्हणजे त्यातून आपल्याला फक्त वन अँड ओनली वन सिंगल पाथ, म्हणजे ह्यामध्ये जर बघितलं आपण चेक केलं तर ह्याच्यामध्ये काय तुम्हाला फक्त सिंगल पाथ क्रिएट होतोय. ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ह्याच्यामध्ये फक्त एकच पाथ आहे आणि तो काय आहे, दिस डिरेक्शन. परंतु पॅरलल मध्ये काय असतात तर त्याला डिफरंट ब्रांचेस असतात. म्हणजे तो दोन ब्रांचेस झाले, म्हणजे इथून काय आलं, हा एकूण एका ह्याच्यामध्ये आला पण त्याचं डिवायडेशन दोन ह्याच्यामध्ये झालं. म्हणजे हे ए ऑब्जेक्ट आणि हे बी ऑब्जेक्ट एकमेकाला कसे आहेत, पॅरलल आहेत आणि त्याचं जे काय कनेक्शन आहे तर ते कनेक्शन कशामध्ये केलेलं आहे, पॅरलल मध्ये कनेक्शन केलेलं आहे. त्याचं जे काही कनेक्शन केलेलं आहे ते कनेक्शन कशामध्ये आहे, पॅरलल कनेक्शन आहे. आणि ह्या पद्धतीच आपल्याला काय आवाज येत नाही. आवाज येत नाही सर. सर लेफ्ट झाले. इथे जे दाखवलेलं आहे बघा तुम्हाला डायग्राम मध्ये, shows how the emitter is connected in circuit
द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द एमिटर इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द एनर्जी सोर्स. म्हणजे हा काय आहे, एमिटर मीटर आहे, हा बॅटरीचा सेल आहे, इकडे काय टॅप की आहे, साईडला सुद्धा रेजिस्टन्स दिलेला आहे, रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे. म्हणजे ह्यातून काय केलेलं आहे, द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द emitter meter is connected to the negative terminal of the battery energy source म्हटलेलं आहे, and positive terminal of the battery is connected to the positive terminal of the emitter meter, while the negative terminal is connected to the negative terminal of the energy source. आणि ह्याचं जे काही कनेक्शन आहे तर ते कनेक्शन कसं केलेलं आहे बघा, तर ही एकच पाथ आहे त्याच्यामध्ये, बरोबर, सिंगल पाथ. म्हणजे ज्यावेळेस आपण सिरीज कनेक्शन करत असतोय तर त्यावेळेस काय होत असतं, त्याच्यामध्ये वन अँड ओनली सिंगल पाथ क्रिएट होत असतो, त्याच्यामध्ये डिफरंट किंवा दोन प्रकारचे पाथ तयार होत नाही. त्याच्यामध्ये बघा एकच पाथ तयार झालेला आहे, तो पाथ कसा आहे, लाईक दिस. तर ह्याच्यामध्ये एकच पाथ आहे, बरोबर, डिफरंट ब्रांचेस आहेत का ह्याला, नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण सर्व कनेक्शन केलं. म्हणजे काय केलं, पहिल्यांदा निगेटिव्ह टर्मिनल कशाला केलं, तर टॅप कीला कनेक्ट केला, परत टॅप कीचा निगेटिव्ह टर्मिनल एमिटर मीटरच्या निगेटिव्हला कनेक्ट केला, परत एमिटरचा पॉझिटिव्ह टर्मिनल रेजिस्टन्सला कनेक्ट केला, त्यानंतर रेजिस्टन्सचा पॉझिटिव्ह टर्मिनल बॅटरीच्या पॉझिटिव्हला कनेक्ट केला. म्हणजे हे जे काही कनेक्शन आहे तर हे कनेक्शन कसं म्हटलं जातं, सिरीज कनेक्शन म्हटलं जातं. दिस टाइप्स ऑफ कनेक्शन इज कॉल्ड ॲज सिरीज कनेक्शन. म्हणजे अशा टाइपचं जे काही कनेक्शन असतं तर त्या कनेक्शनला काय म्हटलं जातं, सिरीज कनेक्शन. अशा टाइपचं जे काही कनेक्शन असतं तर ते जे कनेक्शन आहे तर त्या टाइप कनेक्शनला काय म्हटलं जातं, सिरीज कनेक्शन. ओके, दिस टाइप्स ऑफ कनेक्शन इज कॉल्ड ॲज सिरीज कनेक्शन. त्यानंतर करंटचे टाइप देखील दिलेले आहेत, डीसी करंट आणि एसी करंट. तर डीसी सिस्टीम कशी असते बघा, जनरेटिंग स्टेशन आहे दोन्ही मध्ये पण, त्यानंतर ट्रान्समिशन सिस्टीम आहे आणि लोड म्हणजे आपल्या होम पर्यंत कशी लाईट येते. त्यानंतर एसी सिस्टीम काय असते, ट्रान्सफॉर्मर मधून, जनरेटिंग सिस्टीम मधून ट्रान्सफॉर्मर मध्ये लाईट येते, त्यातून परत ट्रान्समिशन सिस्टीम मध्ये, आणि परत ती ट्रान्सफॉर्मर मध्ये येते आणि परत ती आपल्या घरामध्ये येत असते. म्हणजे जे काय एसी करंट आणि डीसी करंट, अल्टरनेटिंग करंट म्हणतो आपण. एसी करंट म्हणजे कसं, अल्टरनेटिंग करंट, आणि डीसी करंट म्हणजे डायरेक्ट करंट, एमएसबीटी टू होम, डायरेक्ट करंट. आणि एसी सिस्टम म्हणजे आपल्या आपण ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय तर डिपो म्हणतो बघा, त्यामध्ये स्टोरेज केलं जातं, त्यातून लाईट काय होते पुढे ट्रान्सफर होते. ओके, तर अशा पद्धतीचे करंटचे दोन टाईप आहेत, डायरेक्ट करंट आणि अल्टरनेटिंग करंट. ओके, आता नेक्स्ट जी कन्सेप्ट आहे, पहिली कन्सेप्ट आपण करंट म्हणजे काय बघितली, त्यानंतर नेक्स्ट जी कन्सेप्ट आहे तर ती काय आहे, व्होल्टेज. बरं, करंट मध्ये कोणाला काय अडचण आहे का? नाही नो. सर. आता नेक्स्ट जी कन्सेप्ट आहे ते नेक्स्ट कन्सेप्ट काय आहे तर व्होल्टेज. त्यालाच काय म्हटलं जातं, इलेक्ट्रिक प्रेशर म्हटलं जातं. व्होल्टेजलाच काय म्हटलं जातं, इलेक्ट्रिक प्रेशर म्हटलं जातं. आता ह्याचं जर आपण जनरल अगोदर एक्झाम्पल घेऊया आणि मग आपण काय करूया ह्याच्यामध्ये. तर आपल्याला व्होल्टेज म्हणजे काय बघायचं, बरोबर. आता इथं आपल्याला व्होल्टेज म्हणजे काय बघण्यासाठी आपण काय करूया, पिस्टन घेऊ.
हम्म? तर हा जो प्रेशर आहे म्हणून आपण प्रेशर देणार आहोत या साईडला. प्रेशर अप्लाय केल्यानंतर ह्याच्यामध्ये जे काय वॉटर फिल केलेलं आहे आपण, हे जे वॉटर आहे तर हे वॉटर काय होणार आहे ह्या डिरेक्शननं मूव्ह होणार, बरोबर आहे. म्हणजे ही झाली आपली सिंपल कन्सेप्ट. परंतु जर ह्याच्यामध्ये जर अडथळा वगैरे इथं आला, म्हणजे इथला जर आपण हे एंड जो आहे तर ह्यामध्ये जर कमी साईज ठेवली लाईक दिस, तर काय होणार, ह्याला प्रेशर जो आहे तो प्रेशर काय भेटणार, जास्त भेटणार, बरोबर. ह्यातून जे वॉटर बाहेर पडणार आहे त्यासाठी जे काय प्रेशर आहे तर ते प्रेशर काय होणार, जास्त होणार आहे. म्हणजे हे काय झालं, आपण वॉटरच्या बाबतीत अशा पद्धतीने सांगू शकतो. हेच आपल्याला करंटच्या बाबतीत सांगायचं. हेच काय करायचं आपल्याला करंटच्या बाबतीत सांगायचं. म्हणजे जो काय इथून तुम्ही प्रेशर अप्लाय केलेला आहे त्याच्या प्रेशरलाच आपण इथं काय म्हणू शकतो, व्होल्टेज, बरोबर. आणि व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर काय होत असते, ह्याच्यामध्ये जे काही चार्ज पार्टिकल आहेत तर हे चार्ज पार्टिकल काय होत असतात, मूव्ह होत असतात. हे जे चार्ज पार्टिकल आहेत, हे जे चार्ज पार्टिकल आहेत, हे चार्ज पार्टिकल काय होत असतात, मूव्ह असतात. कधी मूव्ह होणार आहेत, जोपर्यंत आपण त्याला इलेक्ट्रिक प्रेशर अप्लाय करत नाही. इलेक्ट्रिक प्रेशर म्हणजे काय सांगितलं, व्होल्टेज अप्लाय करत नाही तोपर्यंत ह्या वायर मधला जो काय चार्ज पार्टिकल आहे किंवा वॉटर आहे चार्ज पार्टिकल आहे तर ते चार्ज पार्टिकल मूव्ह होत नाही. मग आता ज्या डिरेक्शन आपण व्होल्टेज अप्लाय केलेला आहे, दिस डिरेक्शन व्होल्टेज जर अप्लाय केलेला असेल त्याच डिरेक्शन काय होतो, फ्लो ऑफ चार्ज होत असतो. त्याच डिरेक्शन काय होतोय, जो काही चार्ज आहे तर तो चार्ज काय होतोय, ट्रान्सफर होतो. म्हणजे काय झाला, हे झालं व्होल्टेज, आणि हा जो चार्ज ट्रान्सफर होतो त्याला आपण काय म्हणत असतो, मोमेंट ऑफ चार्ज इज कॉल्ड, काय म्हटलं होतं, मोमेंट ऑफ चार्ज पार्टिकल इज कॉल्ड, बोला. बोला. काय म्हटलं होतं, ज्यावेळेस चार्ज पार्टिकल मोमेंटम होतं त्याचं, ते चार्ज पार्टिकल फ्लो होतात, मूव्ह होतात, तर त्या बॉडीला काय म्हटलं होतं, एम्पियर. हा, मोमेंटम ऑफ चार्ज पार्टिकल इज कॉल्ड डॅश डॅश. डेफिनेशन सांगितली होती, इज द मोमेंट ऑफ चार्ज पार्टिकल इन अ स्पेसिफिक डिरेक्शन इज कॉल्ड करंट, बरोबर आहे. म्हणजे अप्लाय केलेला प्रेशर, इलेक्ट्रिक प्रेशर म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, व्होल्टेज म्हणतोय, आणि अप्लाय केलेल्या व्होल्टेज मुळे जे काही चार्ज पार्टिकल ट्रान्सफर होतात त्याला काय म्हटलं जातं, करंट. अप्लाय केलेल्या प्रेशर मुळे जो काही चार्ज पार्टिकल ट्रान्सफर होतोय त्याला काय म्हटलं जातं, करंट. व्होल्टेज झाला, करंट झाला. जर ह्याच्यामध्ये सिंगल पाथ असेल, एकच पाथ असेल, एकच दिशा असेल, एकच आउटपुट असेल तर काय होणार आहे, जेवढं तुम्ही व्होल्टेज जास्त अप्लाय करा तेवढं त्याचा करंट जो आहे तो जास्त अप्लाय होणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय सांगता येतंय, करंट जो आहे तर तो करंट काय होणार, ह्याच्यामध्ये काय करंट जास्त फ्लो होणार नाही किंवा जास्त क्रिएट ही होणार नाही, पण जास्त त्याला नवीन ब्रांच तयार होणार नाही. परंतु काय राहणार, ह्याचा जो करंट आहे तो करंट काय राहील, सेम राहील. म्हणजे ह्या पॉइंटला जर आपण करंट मेजरमेंट केला तर तो तेवढाच असणार आहे, परत ह्या पॉइंटला मेजरमेंट केला तेवढाच असणार आहे, ह्या पॉइंटला मेजरमेंट केला तेवढाच असणार. करंट मध्ये काय चेंज होणार आहे का, नाही. करंट मध्ये काय चेंज होणार आहे का, नाही. परंतु जो काय व्होल्टेज आहे त्या व्होल्टेज मध्ये चेंज होणार. म्हणजे जर ह्यातला वॉटर कमी झालं तर इथं P1 व्होल्टेज, या ठिकाणी P2 व्होल्टेज, आणि ह्या ठिकाणी P3 व्होल्टेज. व्होल्टेज मात्र काय होणार आहे, चेंज होणार. परंतु पाथ काय आहे, त्याला आउटपुट बाहेर पडण्यासाठी एकच आउट हे आहे, पाथ आहे, लाईक दिस. आज तिथून तुमचा करंट जो आहे तो करंट काय पडणार आहे, आउटपुट काय एकच, सिंगल पाथ क्रिएट होतो. तो जो सिंगल पाथ क्रिएट झालेला आहे तर तो सिंगल पाथ मध्ये काय होतं, व्होल्टेज जे आहे तर ते प्रत्येक पॉइंटचं व्होल्टेज मात्र वेगळं असतंय आणि करंट मात्र तोच असतो. म्हणजे P1 P2 P3 हे तीन झाले व्होल्टेज,
आणि आय आय आय, म्हणजे ह्या वेळेस पण करंट आयच असणार आहे. दिस डिरेक्शन आय अँड दिस डिरेक्शन. करंट जो आहे तर तो करंट ट्रान्सफर होत नाही. ट्रान्सफर कोण होतंय, चेंज कोण होतंय, तर व्होल्टेज चेंज होत असतं, करंट चेंज होत नाही. मग ह्याच्यावर आपण व्होल्टेजची डेफिनेशन काय सांगायची आपल्याला, व्होल्टेज म्हणजे काय करायचं आहे, इज द प्रेशर दॅट कॉजेस द करंट टू फ्लो. म्हणजे इलेक्ट्रिक प्रेशर अप्लाय केल्यामुळे काय चेंज झाला हो, दिसतंय तुम्हाला, व्होल्टेज पिस्टनला इथं अप्लाय केलेलं म्हणजे इलेक्ट्रिक प्रेशर अप्लाय केलेलं, तर त्या पिस्टन मध्ये जे काही फिल केलेलं लिक्विड आहे, फ्लुइड आहे, तर ते फ्लुइड काय होणार आहे, मूव्ह होणार. म्हणजे त्या चार्ज पार्टिकल जे काय असणार आहे तर ते चार्ज पार्टिकल त्यातून काय होणार, मूव्ह होणार आहे. ओके, ते जे काही चार्ज पार्टिकल आहे तर ते चार्ज पार्टिकल काय होणार आहे, त्याचं मोमेंटम होणार आहे. आणि चार्ज पार्टिकलचं मोमेंटम झालं म्हणजे त्यातून आपण काय पास होतं म्हणून सांगितलं, तर करंट पास होतंय. ज्यावेळी चार्ज पार्टिकलचं जे काय मोमेंटम आहे तर ते मोमेंटम घडून येत आहे, तर त्यावेळेस काय होतंय, चार्ज करंट जो आहे तर तो करंट त्यातून काय होतोय, फ्लो होतो. ओके, म्हणजे काय, व्होल्टेज, फ्लुइड, ट्यूब, वायर, एनर्जी. तर व्होल्टेजची डेफिनेशन काय सांगता येते बघा, इज द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट इन अँड इलेक्ट्रिक फील्ड. त्याच्यावर आपण त्याचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल कसं म्हणू शकतो, तर त्याचं पोटेन्शियल डिफरन्स आहे, ए पॉइंटला असणारं व्होल्टेज आणि बी पॉइंटला असणारं व्होल्टेज. म्हणजे काय, त्या व्होल्टेज अप्लाय केल्यामुळं ए पॉइंटचा चार्ज बी पॉइंटला जातोय, बरोबर, ए पॉइंटचा चार्ज बी पॉइंटला जातोय, आणि तो जो चार्ज आहे त्या चार्जला काय म्हटलं जातं, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आणि हे कधी होतंय, तर ज्यावेळेस त्याला, आणि हे मोमेंटम कोणाच होतंय, तर चार्ज पार्टिकल्स होत आहे, म्हणून विथ रिस्पेक्ट टू काय घेतलेला आहे, चार्ज घेतलेला. म्हणजे काय, तो व्होल्टेज इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू. डब्ल्यू म्हणजे काय, वर्क डन. चार्ज काय झाले, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलेले आहे, पण त्या ठिकाणी काय घेतलेलं आहे, वर्क डन. फेर P इज इक्वल टू व्होल्टेज, डब्ल्यू इज इक्वल टू वर्क, क्यू इज इक्वल टू चार्ज. P is equal to voltage, W is equal to work, and Q is equal to charge. Is called the voltage. A voltmeter measure the voltage. म्हणजे व्होल्टमीटरच्या सहाय्याने आपण काय करणार आहोत, व्होल्टेज मेजरमेंट करणार आहोत. द युनिट ऑफ व्होल्टेज इज व्होल्ट, नेम्ड आफ्टर द सायंटिस्ट who invented the voltaic coil, the foreigner of what we know called the dry cell. म्हणजे ते काय, व्होल्टाइक कॉइल या सायंटिस्टना त्याचा शोध लावलेला आहे, म्हणून व्होल्टमीटर, व्होल्टेजला व्होल्ट हे युनिट दिलेलं आहे. आणि व्होल्टेज हे मेजरमेंट करण्यासाठी आपण इन्स्ट्रुमेंट वापरणार आहोत, तर व्होल्टमीटर हे इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी यूज करणार आहोत. त्यासाठी व्होल्टेज मेजरमेंट करण्यासाठी, व्होल्टेज मेजरमेंट करण्यासाठी काय करणार आहोत आपण, व्होल्टमीटर हे इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी यूज करणार आहोत. आता ह्याचं जे काय कनेक्शन असतंय तर ते कनेक्शन कशा पद्धतीचं असते, द व्होल्टमीटर मस्ट बी कनेक्टेड इन पॅरलर ऑर अक्रॉस द लोड. म्हणजे जो काही लोड अप्लाय केलेला आहे किंवा जो काही लोड आहे तर त्या लोडच्या अक्रॉस व्होल्टेज कनेक्ट केलं जातं. आता त्याच्या अक्रॉस म्हणजे काय बघा, हा बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल, हा निगेटिव्ह टर्मिनल. टॅप की यूज केलेली आहे. ह्या ठिकाणी काय केलेलं आहे, लोड अप्लाय केलेलं, म्हणजे आपण हा बल्ब इथे यूज केलेला आहे, ते परत आणून इथं ह्याला आणून कनेक्ट केलेलं आहे. ही जी काय लॉंग लाईन आहे, म्हणजे काय लॉंग लाईन असते त्याला पॉझिटिव्ह टर्मिनल म्हटलं जातं, आणि जी शॉर्ट असते तर त्याला निगेटिव्ह लाईन म्हटलं जातं. म्हणजे आता ज्यावेळेस आपण हा सर्किट क्लोज होईल तर त्यावेळेस हा काय झाला, लॅम्प चालू झालेला आहे. मग हा जो लॅम्प चालू झाला तर त्यासाठी किती व्होल्टेज अप्लाय केलं किंवा किती व्होल्टेज आहे त्या पॉइंटचं, तर त्याच्या अक्रॉस काय केलं जातं, तिथं व्होल्टमीटर कनेक्ट केला जातो. मग हा व्होल्टमीटर आणि हा लोड या दोघांचं जे काय रिलेशन येत आहे तर ते रिलेशन कसं आहे, सिरीज आहे का पॅरलल आहे, कसं रिलेशन आहे,
विच टाइप्स Parallel. ऑफ पॅरलल, म्हणजे हा जो लॅम्प एल आहे आणि हा व्होल्टेज फी आहे, तर ह्या दोघांचं जे काय रिलेशन आहे ते रिलेशन कसं येतंय, पॅरलल रिलेशन येतंय. म्हणजे ज्यावेळेस आपण व्होल्टेज कनेक्ट करतो तर ते व्होल्टेज जे आहे कनेक्ट करत असताना तो पॅरलल मध्ये कनेक्ट करायचा. व्होल्टेज जे आहे ते व्होल्टेज कशामध्ये कनेक्ट करायचं, पॅरलल मध्ये कनेक्ट करायचं. आणि ते कनेक्ट करत असताना बघा इथे डिफरंट ब्रांच तयार झाले की नाही, बरोबर आहे. म्हणजे दोन पाथ तयार झाले, हा एक पाथ आहे आणि हा एक पाथ आहे. म्हणजे त्यामध्ये दोन पाथ तयार झाले. म्हणजे व्होल्टेज ज्यावेळेस आपण कनेक्ट करत असतो त्यावेळेस काय करता येते, व्होल्टेज डिफरंट पाथ्स विल बी क्रिएट. त्याच्यामध्ये वेगवेगळे पाथ जे आहेत ते वेगवेगळे पाथ काय होत असतात, क्रिएट होत असतात. म्हणजे ज्यावेळेस आपण इथं जो आता पिस्टनचा तुम्हाला दाखवला, पिस्टनच्या माध्यमातून हा काय झाला, प्रेशर आहे म्हणजे व्होल्टेज आहे, बरोबर. आणि आता आपल्या इथे काय डिफरंट ब्रांचेस आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी एक ब्रांच आहे, ह्या ठिकाणी एक पाथ आहे, या ठिकाणी एक पाथ आहे, या ठिकाणी एक पाथ आहे. म्हणजे परंतु काय झालं, इकडे काय पूर्ण क्लोज आहे. हा पिस्टन प्रेशर अप्लाय केल्यानंतर ह्या पॉईंटचा काय होणार, त्यामध्ये फिल केलेला तो म्हणजे काय झाला, पूर्ण करंट आहे, बरोबर आहे. हा पॉईंटला फिल केला म्हणजे पूर्ण जार तो फिल केला तो म्हणजे काय झाला, करंट आहे. म्हणजे काही करंट काय होईल, ह्या पाईप मधून मूव्ह होईल, काही ह्या पाथने होईल, काही करंट ह्या पाथने आणि काही करंट ह्या पाथ. म्हणजे काय झालं, ह्याच्यासाठी जे काय अप्लाय केलेलं प्रेशर आहे तर प्रेशर ह्या ठिकाणी पण तेच असणार आहे, ह्या ठिकाणी पण तेच असणार आहे, ह्या ठिकाणी पण तेच असणार आहे आणि ह्या ठिकाणी पण तेच असणार. परंतु ह्याच्यामध्ये चेंज काय झाला, पॅरलल मध्ये करंट जो आहे I1 I2 I3 आणि I4, तर ह्या काय झाला, त्याचे 4 पाथ क्रिएट झालेले आहेत. आणि ते 4 पाथ क्रिएट झालेत म्हणून त्या ठिकाणी काय झालं, प्रत्येकाचा जो काही करंट आहे तर तो करंट काय असणार आहे, वेगवेगळा. सेम दिस कन्सेप्ट ह्याच्यामध्ये काय होतात, नंबर ऑफ पाथ क्रिएट झालेले आहेत, बरोबर. म्हणजे जे काय आपण अप्लाय केलेलं व्होल्टेज आहे तर ते व्होल्टेज कनेक्ट करत असताना कशामध्ये कनेक्ट करायचं, पॅरलल मध्येच कनेक्ट करायचं. जो काय व्होल्टमीटर आहे तर तो व्होल्टमीटर कशामध्ये कनेक्ट करायचा, पॅरलल मध्येच कनेक्ट करायचा. जेणेकरून पॅरलल मध्ये जर कनेक्ट केला तर ज्या कनेक्शनच्या अक्रॉस म्हणजे जे लोड दिलेला आहे त्या लोडच्या अक्रॉस आपल्याला त्याचं व्होल्टेज जे आहे तर ते व्होल्टेज आपण काय करू शकतो, मेजरमेंट करू शकतो. म्हणजे ज्याच्या अक्रॉस आपल्याला व्होल्टेज यूज करायचा आहे त्याच्या अक्रॉस आपण व्होल्टेज जे आहे ते व्होल्टेज काय करत असतो, यूज करत असतो. ओके, तर अशा पद्धतीने काय म्हटलं जातं, त्याला व्होल्टेज म्हटलं जातं. तर बघा इथं पण तेच दाखवलेलं आहे. हा दिलेला आहे लोड, हा जो आहे तो काय आहे, लोड आहे. त्या लोडच्या अक्रॉस काय दिलेला आहे, व्होल्टमीटर आणि इथे लोड आहे हा, आणि त्याच्या अक्रॉस काय केलेलं आहे, व्होल्टमीटर कनेक्ट केलं. म्हणजे इथून तुमच्या ब्रांच काय झाल्या, दोन तयार झाले. हा एक ब्रांच तयार झाली आणि हा एक पाथ, म्हणजे दोन पाथ तयार झाले, बरोबर आहे. दोन पाथ जर तयार होत असतील दोन किंवा दोन पेक्षा जास्त पाथ जर तयार होत असतील तर त्या ठिकाणी त्याचे जे काही कनेक्शन आहे तर ते कनेक्शन कसं आहे म्हणून आपण सांगू शकतो, पॅरलल मध्ये कनेक्शन आहे. दिस टाइप्स ऑफ कनेक्शन इज कॉल्ड एज पॅरलल कनेक्शन. आता त्यानंतर काय, रेजिस्टन्स म्हणजे काय बघायचं आहे. आता रेजिस्टन्स बघत असताना आपण इथं काय सांगितलं होतं, एक पिस्टन घेतला होता, बरोबर. त्या पिस्टनला आपण काय म्हटलं, व्होल्टेज म्हटलेलं होतं. तर त्यात म्हणजे काय, त्या वायर मधून पिस्टन मधून जो काही वॉटर फ्लो होतं त्याला काय म्हटलं होतं, कोण सांगतोय, काय म्हटलं होतं त्याला, फ्लो ऑफ वॉटर इज कॉल्ड, काय म्हटलं होतं, कोण सांगतोय, जो काय फ्लो ऑफ चार्ज म्हटलं होतं त्याला काय म्हणतोय आपण, धोत्रे, ऋषिकेश, त्याला आपण काय म्हटलं होतं, करंट.
बरोबर. आता ह्या ठिकाणी काय होणार, तर हा जो तुमचा पिस्टन आहे तर त्या पिस्टनला रिस्ट्रिक्शन यूज केलेला आहे आणि यातून काय होणार, एवढाच स्पेस त्यामध्ये ठेवलेला आहे, बाकीचा जो जार आहे पिस्टन आहे तो पूर्णपणे क्लोज केलेला आहे. म्हणजे काय होणार, ह्या ठिकाणी जो तुमचा इलेक्ट्रिक प्रेशर जो आहे तो इलेक्ट्रिक प्रेशर काय होणार, जास्त होणार. बरोबर. करंट जे आहे ते करंट काय मूव्ह होण्यासाठी जास्त प्रयत्न करणार, परंतु त्या ठिकाणी काय केलं तुम्ही, अडथळा निर्माण केलेला. तो जो अडथळा आहे तर त्या अडथळ्याला काय म्हटलं जातं, रेजिस्टन्स म्हटलं जातं. त्याची डेफिनेशन कशा पद्धतीने सांगितलेली आहे बघा या ठिकाणी. ऍज द टर्म इम्पल्स द रेजिस्टन्स ऑफ द मटेरियल अपोजेस द फ्लो ऑफ चार्जेस. म्हणजे जे काही चार्ज फ्लो होतोय तर तो फ्लो होणाऱ्या चार्जला हा जो सर आवाज येत नाही. सर आवाज येत ब्रेक नाही. ओके, त्याला काय म्हटलं जातं, रेजिस्टन्स म्हटलं जातं. इट्स कॅन ऑल्सो बी मेजर्ड, दे आर एक्सप्रेस्ड इन युनिट कॉल ओहम अँड नेम्ड आफ्टर जर्मन फिजिस्ट जॉर्ज सिमन ओहम. हा काय जर्मन सायंटिस्टचं नाव आहे ओहम. तेच नाव कोणाला दिलेलं आहे, रेजिस्टन्सच्या एसआय युनिटला दिलेलं आहे. त्याचं एसआय युनिट काय असते, ओहम असते. आता ह्याच्यावरती क्वेश्चन बऱ्याच वेळेस विचारलेला आहे की करंट आणि व्होल्टेज दिलं जातं, रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करा, किंवा रेजिस्टन्स आणि व्होल्टेज दिलं जातं, करंट कॅल्क्युलेट करा. म्हणजे अशा टाइपचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स आपण आता बघणार आहोत. ओके, त्या तत्पूर्वी आपल्याला काय, जो काय ओहमचा लॉ आहे तो ओहमचा लॉ बघायचा आहे. स्टेट दॅट करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्होल्टेज अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेजिस्टन्स. म्हणजे जो काही करंट आहे तर तो करंट आणि रेजिस्टन्स या दोघांचं जे काही रिलेशन आहे तर ते रिलेशन कसं आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे करंट जर कमी झाला तर रेजिस्टन्स काय होणार आहे, कमी होणार का वाढणार, वाढणार. वाढणार. का, तर त्याच्यामध्ये जे काय रिलेशन आहे तर ते उलट रिलेशन आहे, अपोजिट रिलेशन आहे. म्हणजे करंट आणि रेजिस्टन्स जे काही रिलेशन आहे तर ते रिलेशन कसं आहे, अपोजिट रिलेशन आहे. करंट आणि रेजिस्टन्सचं जे काही रिलेशन आहे तर ते रिलेशन इज अपोजिट रिलेशन. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्होल्टेज अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेजिस्टन्स. म्हणजे व्होल्टेज जर इन्क्रीज झालं तर करंट काय होतोय, इन्क्रीज और डिक्रीज, डिक्रीज. डिक्रीज होतोय. व्होल्टेज वाढवल्यानंतर करंट काय होणार आहे, म्हणजे प्रेशर जर वाढवलं तर त्या वायर मधून, आता इथं आपण पिस्टन दाखवलेलं होतं, त्या पिस्टनचं प्रेशर वाढवलं तर त्यातून फ्लो होणारा करंट सुद्धा काय होणार आहे, फास्ट गतीने मूव्ह होणार आहे. म्हणजे काय होईल, करंट सुद्धा काय होईल, इन्क्रीज होणार. बरोबर, करंट सुद्धा काय होतोय, इन्क्रीज होतोय. त्याचे जे रिलेशन येतंय व्होल्टेज आणि करंटचं जे काही रिलेशन आहे तर ते रिलेशन कसं आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल. व्होल्टेज आणि करंटचं जे काही रिलेशन आहे तर ते रिलेशन कसं आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे काय सांगू शकतो आपण, व्होल्टेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेजिस्टन्स. म्हणजे रेजिस्टन्स आणि करंटचं रिलेशन उलट आहे. म्हणजे रेजिस्टन्स वाढला करंट कमी होतं, करंट वाढला रेजिस्टन्स जो आहे तो रेजिस्टन्स काय होणार आहे, कमी होणार. वेअर आय इज करंट, फी इज व्होल्टेज अँड आर मीन्स रेजिस्टन्स. इथे दिलेला आहे बघा डायग्राम तुम्हाला. एक टँक घेतलेली आहे, त्याच्यामध्ये वॉटर फिल केलेलं आहे आणि त्याचे काय वरून प्रेशर अप्लाय केलेलं आहे. तर तो प्रेशर म्हणजे काय आहे,
व्होल्टेज आहे आणि त्या टँक मध्ये जे काही फिल केलेलं वॉटर आहे तर ते वॉटर म्हणजे काय आहे तर करंट आहे. आणि ज्या रिस्ट्रिक्टिंग पाईप असतात, छोटे छोटे पाईप असतात, तर त्या पाईप म्हणजे काय आहे तर रजिस्टर आहे. ओके, तर त्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, व्होल्टेज कॅन बी रिप्रेझेंटेड बाय द प्रेशर इन अ वॉटर टँक फोर्सिंग वॉटर थ्रू द पाईप. म्हणजे तो जो पाईपला काय केलेला आहे, वॉटरला जे काय वॉटर आहे ह्याच्यामध्ये फिल केलेलं टँक मध्ये, त्या टँकला काय केलेलं आहे, फोर्स अप्लाय केलेला आहे. आणि फोर्स अप्लाय करून त्याच्यामध्ये जे काय वॉटर आहे तर त्या वॉटर काय होणार आहे तर ते जे काय पाईप आहे त्या पाईपच्या थ्रू काय होईल फ्लो होणार. परंतु काय केलेलं आहे आपण त्या ठिकाणी तर तो जो पाईप आहे त्या पाईपचा जो काही डायमीटर आहे त्या ठिकाणी रिस्ट्रिक्शन टाकलेलं आहे. आणि ते रिस्ट्रिक्शन म्हणजे काय आहे तर रजिस्टर आहे. तो रिस्ट्रिक्शन म्हणजे काय आहे त्या ठिकाणी रेजिस्टन्स यूज केलेला. म्हणजे द स्मॉल डायमीटर ऑफ द पाईप रिस्ट्रिक्ट वॉटर फ्लो सिमिलर टू द वे ऑफ द रजिस्टर आणि रिस्ट्रिक्ट द करंट ऑफ अ सर्किट. म्हणजे ते जे सर्किट आहे तर त्या सर्किट मध्ये काय केलेलं आहे त्या ठिकाणी रेजिस्टन्स जो आहे तर तो रेजिस्टन्स त्या ठिकाणी यूज केलेला आहे. तो रेजिस्टन्स यूज करून त्या पाईपचं जो काही डायमीटर आहे तो डायमीटर काय केलेला आहे स्मॉल केलेला आहे, जेणेकरून त्यातून वॉटर जे आहे ते वॉटर इझिली फ्लो होऊ नये. द वॉटर फ्लोइंग थ्रू द पाईप रिप्रेझेंट द इलेक्ट्रिक करंट. त्या पाईप मधून जे काय वॉटर फ्लो होणार आहे तर त्या वॉटर होणाऱ्या पाईप मधून फ्लो होणाऱ्या वॉटरला काय म्हटलं जातं इलेक्ट्रिक करंट. द मोर प्रेशर देर इज मोर करंट वी गेट. म्हणजे जर आपण जेवढा जास्त प्रेशर अप्लाय करूया म्हणजे जेवढे जास्त व्होल्टेज अप्लाय करू तेवढा त्यामधून जो काही करंट भेटणार आहे तर तो करंट काय भेटणार आहे मोर करंट विल बी फ्लो. त्यातून जो काही करंट भेटणार आहे तर तो करंट सुद्धा काय भेटेल आपल्याला जास्त भेटेल. म्हणजे काय येणार आहे बघा इथं याच्यावर आपण आता ज्या तीन टर्म बघितल्या करंट इज डिनोटेड बाय सिम्बॉल आय. जे दोन फॉर्म्युले आहेत आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी आणि आय इज इक्वल टू पी अपॉन आर. त्याचं जे काही युनिट आहे तर ते युनिट काय आहे एम्पियर आहे, कुलम पर सेकंद आहे किंवा व्होल्टेज पर ओहम आहे. आणि त्याचं जे काही इन्स्ट्रुमेंट आहे तर ते अॅमीटर मीटरच्या साहाय्याने काय केलं जातं करंट जो आहे तो करंट काय केला जातो मेजरमेंट केला जातो. त्यानंतर सेकंड दिलेला आहे व्होल्टेज आहे त्याच्यासाठी सिम्बॉल यूज केला जातो व्होल्ट. त्यासाठी इक्वेशन आहे फेज क्यू. म्हणजे काय तर व्होल्ट हे त्याचं स्टँडर्ड युनिट आहे, त्याचबरोबर त्याचं दुसरे युनिट काय आहे जूल पर सेकंद. त्याचं मेजरमेंट करण्यासाठी जे काय इन्स्ट्रुमेंट आहे तर ते इन्स्ट्रुमेंट काय आहे त्या ठिकाणी व्होल्ट मीटर त्या ठिकाणी काय केलेलं आहे यूज केलेलं आहे व्होल्ट मीटर. त्यानंतर तिसरं आहे रेजिस्टन्स आर इज इक्वल टू फी अपॉन आय इज इक्वल टू ओहम. आणि त्याच्यासाठी युनिट असते व्होल्ट पर एम्पियर किंवा ओहम मीटर या इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने त्याचा मेजरमेंट केली जाते. तर या ठिकाणी तुम्हाला एक प्रॉब्लेम दिलेला आहे बघा युजिंग द फॉर्म्युला व्होल्ट इज इक्वल टू करंट इंटू रेजिस्टन्स. युजिंग द फॉर्म्युला व्होल्ट इंटू करंट इंटू रेजिस्टन्स. ओके, तर तो फॉर्म्युला दिलेला आहे त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट काय करायचं बघा. कॅम्प्युटर स्पीकर ऑपरेट ऍट 4 ओहम हॅज अ करंट ऑफ 1 एम्पियर. व्हॉट इज द व्होल्टेज रिक्वायर्ड टू द रन द स्पीकर. म्हणजे तो जो गिव्हन स्पीकर दिलेला आहे तर त्या स्पीकरचा व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचा आहे. तो जो स्पीकर आहे तर त्या स्पीकरचं काय करायचं आहे व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचं. मग व्होल्टेज कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला गिव्हन जो डाटा दिलेला आहे तर तो काय दिलेला आहे रेजिस्टन्स दिलेला आहे आणि करंट दिलेला आहे. रेजिस्टन्स दिलेला आहे 4 एम्पियर आणि करंट किती दिलेला आहे 1 एम्पियर. बरोबर, करंट किती दिलेला आहे 1 एम्पियर आणि रेजिस्टन्स दिलेला आहे 4 ओहम. बरोबर, रेजिस्टन्स किती दिलेला आहे 4 ओहम. ते जर आपण हे केलं त्याच्यामध्ये तो जो करंट दिला तर काय आय इज इक्वल टू 1 एम्पियर रेजिस्टन्स इक्वल टू 4 ओहम आणि फी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क फी इज इक्वल टू आय आर फी इज इक्वल टू 1 into 4 इज इक्वल टू 4 व्होल्ट. त्यानंतर हे जे काही बाकीचे प्रॉब्लेम आहेत तर हे प्रॉब्लेम तुम्हाला मी ऑलरेडी सेंड केलेले आहे. केलेत ना सेंड? हो सर. सर हा बोला. तर ते प्रॉब्लेम तुम्ही काय करायचे सॉल्व्ह करायचे. इथे प्रत्येकाचा आन्सर खाली दिलेला आहे. इथे करंट किती येतोय
12 अँपिअर येतोय. त्यानंतर रेजिस्टन्स 6 ओहम येतोय. म्हणजे प्रत्येकाचं जे काय आन्सर येणार आहे ते त्या खाली तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे. ते आन्सर तुमचे येते का नाही हे चेक करायचं. ओके. तर इथं आपला ओहमचा लॉ जो आहे तर ते ओहमच्या लॉचं जे काय आर्टिकल आहे तर या ठिकाणी संपतंय. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट आर्टिकल चालू करणार आहोत.